नमस्कार. आपलं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचं सत्र आपण आपल्या अनुभवाने सुरू करूया. या स्पिरिच्युअल मॉडेल मध्ये आपण विश्व नाटक या मंचावर पाहतो, ज्यात अदृश्य आत्मा ऍक्टर आहे आणि हे शरीर त्याचं साधन. या मॉडेलमुळे आपल्याला कळतं की नाटकातून, चित्रपटातून आपण कधीच अपेक्षा ठेवत नाही. हाच तर सर्वात मोठा रहस्य होता, जो उलगडला आहे सर्वांच्या बेनिफिटसाठी, लाभासाठी. ड्रामा असल्याने आता आपण न्यूट्रल राहतो. आपली सुरुवातीची पोझिशन अतिशय श्रेष्ठ आणि महान होती. आपण या कथेत आलो त्यानंतर सतत आपल्या घराकडे लक्ष दिल्यास आपण प्रकाशात ओढले जातो. आपण ड्रामाचाच विचार सतत केला की आपण त्यात अडकतो. तर आपल्याकडे आता पर्याय आहे. खालच्या वृत्तीत जाण्याचा, भिकारी मनोवृत्ती पीडित असल्याचं गुलाम, किंवा उच्च जाऊन उच्च चेतनेत, जो कधीच पीडित नाही, भिकारी नाही आणि गुलाम नाही, असा पारस बुद्धी राखण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. याची फार मदत होते आपल्याला. हा अदृश्य मुसाफिर प्रवासी या जगात येतो फक्त प्रेम देण्यासाठी, अडकण्यासाठी नव्हे. धन्यवाद. रिफ्रेश व्हायला फार मदत झाली असेल. कधी कधी एखादं वाक्य, एखादा शब्दही आपल्याला तरतरीत करून टाकतं, नाही का? आणि एवढ्या साध्या सरळ भाषेत आपण शिकलो, कॉम्प्लेक्स जगात कसं सुखाने राहावं, आनंदाने. चिंताची गरजच नाही. एखाद्या वाक्यानेही किती प्रकाश येतो जीवनात. आपला अभ्यास कसा चाललाय कृपया कळवावे आम्हाला नक्की. आणि प्रशांत भाईंचं स्वागत करूया. धन्यवाद. पुन्हा स्वागत आहे आपल्या सर्वांचा. पुढचे काही क्षण रिफ्रेश होऊया, स्वतःला रिमाइंड करूया. आपण या अमूल्य पारसचं महत्व समजलो आणि कसं आपल्याकडे पर्याय आहे पारस वापरण्याचा. काय होतं जर पारस वापरले, पाहू शकू स्पष्टपणे या जगाला. कथेला कथा म्हणून पाहतो. तात्पुरती असेल तर आपण तात्पुरती समजतो. जे काय आज दिवसभरात घडलं ते सगळं कथेचा भाग होता. आणि भूतकाळात जे झालं तेही कथाच होती. चिंता करण्याचा काही बाबच नाही, तक्रारी नाही, विचार करणे योग्यही काही नाही. आपण पलीकडे येण्यासाठी मुक्त आहोत, स्वतंत्र. कथेच्या पलीकडे आहे शांतता.
तिथे या नाटकाचा आवाज नाही. कथेच्या पलीकडे खरे जग आहे. आपण फक्त पारसचा वापर करतो आणि लगेचच मोठ्या नकाशाशी जोडून जातो. पलीकडचे जग आपण एक आकाशाच्या चित्राने पाहतो. संपूर्ण शांतीचे जग. तिथे टाइम नाही, वेळ नाही. आत्ता या क्षणी त्याचा अनुभव करूया. त्या मोठ्या आकाशात या, जे कायम आहे. पारस बुद्धीने ती सत्यताला जाणा. पहा, आपण ते पाहतो, जगतो. आपण फक्त त्याचा अनुभव नाही घेत, पण त्याचं महत्व समजतो. कारण हे सर्व आत्म्यांचं घर आहे. हा वातावरण खऱ्या स्वरूपाला फार मदत करते. अहंकाराच्या उलट इथे खरी जागृती येते. उच्च चेतनेत. हा आपल्यासाठी मोठा टप्पा आहे प्राप्त करण्यासारखा. आत्म्यासाठी, खऱ्या स्वरूपासाठी हे फार नॉर्मल आहे. कथेपासून स्वतंत्र राहणे, त्याला नॉर्मल वाटतं अदृश्य असणे. त्याला नॉर्मल वाटतं अजर अमर असणे. सत्य स्वरूप उच्च चेतनेत जागृत असतो आकाशात. त्याला कशाचीही गरज नाही आणि हे त्याला फार नॉर्मल वाटतं. कोणतीच आवश्यकता नाही. म्हणून तो कधीच भिकारी नाही, पीडित नाही, गुलाम नाही. तो तो खूप श्रेष्ठ, महान आहे आणि खूप वेगळा आहे या नाटकापासून. तो फरिश्ता स्वरूप आहे, पवित्र आहे, शुभ आहे. आपण या सत्य स्वरूपाला पाहतो, आपल्या अदृश्य साक्षीदाराला. तोच तर इथे अदृश्य पाहुणा आहे या जगात. तोच अदृश्य ऍक्टरही आहे. पण आता आपण मोठ्या नकाशाला समजलो आहोत. हे जणू आपल्याला नवीन जीवदान मिळाल्यासारखं. नवीन दृष्टिकोन. खूप मोठी बाब आहे ही. आपण चेतनेत आलो, जागृत झालो. या नवीन दृष्टिकोनाचा आपल्याला फायदा नक्कीच आहे. धन्यवाद. आपला व्हाईट बोर्ड पुन्हा एकदा कार्यात घेऊया. विनंती आहे की तुम्ही तुमचे कॉमेंट्स, प्रश्न आधी चॅट मध्ये लिहू शकता.
जे कोणी कॅमेरेत येऊ शकता तर नक्कीच या. तिथे इंटरॅक्शन झाले की सर्वांना लाभ होणार. आपल्याला आता कळून चुकले आपलं एक घर आहे पलीकडे, आणि तिथूनच आपण तात्पुरत्या या चौकोनात, या स्थूल जगात, भौतिक जगात येतो. आपण इथले नाही. अदृश्य ताऱ्यांचं घर पलीकडे, तोच तर अदृश्य प्रवासी आहे, मुसाफरी करतो, घरून इथे जगात येतो. त्याचा परिवार श्रेष्ठ आणि महान आहे. त्याला पाहणं आवडतं आणि त्याला वरती राहायला आवडतं. आतापर्यंत सगळं आपण उलट पाहत होतो. कारण आपण अहंकाराच्या दृष्टीने बघत होतो, वावरत होतो, व्यवहारात येत होतो. पत्थर बुद्धी जो या चौकोनात अडकून होता, काल आपण समजून घेतले आपण इथे कसे आलो, कसे अडकलो, खालच्या चेतनेत का चाललो. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, अशा परिस्थितीला इमोशनल डिस्कनेक्शन शब्द देतात. आपण इतके विसरलो आहोत आपल्या सत्य स्वरूपाला, आपल्या सत्य घराला. सगळंच काही मीच आहे असे मानून बसलोय. ज्याला WHO ही संस्था इमोशनल डिस्कनेक्ट असं म्हणते, जे मानसिक रोगांचे मुख्य कारण आहे. पण हे स्पायरल खाली जात जात होते, हे पहिल्याच दिवशी कम्प्युटर गेम खेळल्याने झाले नाहीये. हे जग पण एक मोठ्या खेळासारखं आहे, मोठे कम्प्युटर खेळ, ज्यात आपण पूर्णपणे अडकलेलो आहोत, म्हणून खालच्या दर्जाचं जीवन झालंय. तर आता बाहेर कसं पडावे यातून, योग्य मार्गाने वरती कसे जावे. फक्त हे ज्ञान मिळवणं इतकंच नाही चालणार. फक्त ज्ञान ऐकून, श्रवण करून जीवनशैली योग्य नाही होणार. आपल्याला भरपूर अभ्यास, मिनिटा मिनिटाचा, प्रत्येक दिवसात जेव्हा शक्य असेल ते करावं लागेल, जेणेकरून आपली दुर्गती ही सद्गती, अर्थात खालची स्थिती वर जायला लागेल आणि खोटी ओळख नष्ट होत जाईल. अहंकार फार जिद्दी असतो, तो इतक्या सहजतेने जाणार नाही, मरणार नाही, सोडणारही नाही. म्हणून उलटे होणं आता सोडावं लागेल. योग्य रीतीने, योग्य दृष्टीने पाहावं लागेल. आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पण चर्चा करूया. अदृश्य आत्मा आणि अदृश्य जगाचा पण विचार करूया. यावर विज्ञानाचे काय म्हणणे आहे, सायंटिफिक दृष्टिकोन काय आहे, तेही आकलन करूया. बरेचदा युनिव्हर्सिटीज मध्ये बरेचसे प्रोफेसर या दृष्टिकोनाबद्दल बोलतच नाहीत, हा विषय ते घेतच नाहीत, आध्यात्मिकताचा.
म्हणून वैज्ञानिक प्रगती ही दुर्गतीसाठी कारण बनली आहे, खाली घेऊन जात आहे. पण का ते ह्या विषयावर बोलत नाहीत, हेही समजून घेऊया. इयन स्टीव्हन्सन नावाचे एक वैज्ञानिक होते, प्रोफेसर होते वर्जिनिया युनिव्हर्सिटी USA मध्ये. त्यांचा हा व्हिडिओ पाहूया. ते सायकोलॉजिस्ट होते, मनोचिकित्सक, मनोवैज्ञानिक. फार तरुणपणीच त्यांनी हा विषय निवडला. जेव्हा त्यांच्याकडे एक माता 4 वर्षीय पुत्राला घेऊन आली, तेव्हा कोणालाच काही कल्पना नव्हती काय करावं. म्हणून ती माहिती गोळा करत सुरुवात केली इयान स्टीव्हन्सननी. शेवटी काय ते त्यांना सत्य आढळलं. आणि त्यांना कळलं की हा मुलगा दुसऱ्याच एका व्यक्तीचा पुनर्जन्म होता. कारण जी माहिती तो लहान मुलगा देत होता ते सगळं त्या माणसाच्या जीवनाशी मॅच होत होत्या. आणि हा केस त्यांनी पुस्तकांमध्ये, सायन्स जर्नल्स मध्ये पब्लिश केला. त्यांना सरकारी ग्रांट्स मिळाले, जेणेकरून ते त्यांचं संशोधन पुढे ठेवू शकले. अख्खं आयुष्य हे रिसर्च करतच त्यांनी घालवला. जीवनाच्या अंतिम टप्प्यात 3,000 पेक्षा अधिक केसेस त्यांनी सॉल्व्ह केलेले. आणि ते डिपार्टमेंट, तो विभाग आजही कार्यरत आहे. 24,000 केसेस पेक्षाही अधिक त्यांनी सॉल्व्ह केलेत. फार रुचिकारक अशी माहिती इथे आहे मिळालेली. हा अतिशय शॉर्ट व्हिडिओ आहे, तो आपण पाहूया. इयान स्टीव्हन्सनचा इंटरव्ह्यू, मुलाखत आहे या व्हिडिओमध्ये. विषय आहे, एका जीवनात झालेली इजा ही दुसऱ्या जन्मात कशी काय पोहोचते. एका व्यक्तीला डोक्यात गोळी लागलेली, तर त्याचं दुसऱ्या जीवनातही त्याच्या डोक्यावर चिन्ह होते गोळी लागण्याचे. हे कसं शक्य झालं? कारण जुन्या जन्माचं तर सगळं काही आपण अंतिम दाह करतो. मग ही स्मृती, ही मेमरीज कोण घेऊन जातं पुढच्या जन्मी? वैज्ञानिकांचाही दृष्टिकोन आता थोडस बदलू लागलाय. इयान स्टीव्हन्सनचे स्टाफ आणि जे त्यांच्या बरोबर कर्मचारी होते, त्यांना कळले की कोणीतरी अदृश्य आहे, जो ही चेतना, ही स्मृती घेऊन जातो पुढे, जीवनाच्या पलीकडेही. नक्कीच तो प्रवासी वेगळा आहे शरीरापेक्षा. तर व्हिडिओ पाहूया आपण. प्रोफेसर स्टीव्हन्सननी 100 पेक्षा अधिक केसेसचा संशोधन केलं आहे. 15 केसेस मी असे पाहिले ज्यामध्ये गेल्या जन्माचे खूण घेऊन आले होते शरीरावर. फॉरेन्सिक रिपोर्ट्स मध्ये दाखवून गेले की कोणाला जर गोळी मारली, तर ती गोळी आरपार होताना काही खूण, काही चिन्ह बनवून जाते शरीरावर. हा मुलगा जन्माला आला तेव्हा त्याला
कान एक नव्हता. आणि त्याला आठवत होते, की गेल्या जन्मी तो झोपायला गेला रात्री, तेव्हा त्याच्या शेजाऱ्याला वाटलं, की हा ससा आहे बहुतेक अंधारात, म्हणून त्यांनी गोळी मारली. ती त्या मुलाच्या कानाला लागली आणि कान नष्ट झाले. 10 दिवसांनी त्या मुलाचा मृत्यू झाला. पण या जन्मी तो त्या स्मृतींना घेऊन आला होता आणि कानाच्या जखमाची चिन्ह आणि खूणही. या व्यक्तीला पण डोक्यावर काही खूण होते, आजाराचे, क्षती पोचल्याचे. या मुलालाही आठवत होते त्याचे गेल्या जन्मेचे अनुभव. स्टीव्हन्सनचे हे सर्वश्रेष्ठ केसेस पैकी 2-3 उदाहरणं आहेत. बर्मामध्ये जन्मलेला हा व्यक्ती खून केल्याबद्दल त्याला शिक्षा झाली होती. त्याला 2दा फाशी दिली गेली आणि ती स्मृतीही त्याने या जन्मी आणले होते. त्यामुळे त्याचा चेहरा विकृत होता आणि त्याच्या गळ्यावरही नॉर्मल चिन्ह नव्हते. ह्या केसेस काही इतक्या फारशा कॉमन नसल्यामुळे लोकांना इतकी जागृती नाही याबद्दल. कोणतरी नक्कीच आहे जो शाश्वत आहे, कारण शरीर तर नष्ट झाले होते. असाच एक मुलगा, त्याची 4 बोटं कापली गेलेली मशीनमध्ये येऊन आणि तो काही दिवसांनी वारला. काही दिवसानंतर त्याच गावी अजून एका परिवारात एक मुलगा जन्माला आला. त्याचीही 4 बोटं नव्हती. डॉक्टर सत्वन पस्त्रीजा एक भारतीय सायकॉलॉजिस्ट होते. त्यांनी त्याची मुलाखत घेतली. तेव्हा तो मुलगा म्हणाला, "मला गेल्या जन्माची स्मृती आहे. ती मशीन फिरवत असताना माझे 4 बोटं हरवलीत. माझे वडील दारू प्यायचे." तो म्हणतो, जेव्हा त्याची 4 बोटं कोसळली, खाली पडली चिरून, तो तिथेच उभा होता. त्याला फार धक्का बसलेला. त्या जन्मी त्याचं नाव हुतम सिंग होता. जसे आपण आधी म्हणालो. हे फक्त एक नवीन दृष्टिकोन आहे, की जगात लोकं जागरूक होत आहेत, की काहीतरी आहे जे या नश्वर शरीराच्याही पलीकडे आहे. तो खरंच या शरीराला पाहुणा बनून वापरतो, वेळ आल्यावर सोडून जातो. अर्थात तो अदृश्य जो पाहुणा आहे, तो या शरीरा आणि मेंदूशिवायही जगू शकतो आणि अस्तित्वात राहू शकतो. पुढे पाहूया जरा आपण या अदृश्याबद्दल. कालच्या सत्रात पण थोडंसं समजलं होतं आपण. या विषयाला आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. उदाहरणार्थ या चित्राला पहा. समजा हा संपूर्ण स्थूल जगत या रेषासारखा आहे. समजा इथे एक लहान प्राणी आहे, एक कीड, पण त्याचं फक्त एकच इंद्रिय आहे आणि चालतंय. त्याला डोळे नाही, कान नाही.
तर तो या रेषारूपी जगाला एका इंद्रियाने मर्यादित रीतीनेच बघू शकेल, अनुभव घेऊ शकेल. त्याला चंद्र, सूर्य, संगीत त्याच्यासाठी नसल्यासारखेच असणार ना, कारण तो अनुभव करू शकणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त इंद्रिय असलेली प्राणी, पशु त्याच्यापेक्षा अधिक अनुभव घेऊ शकणार या जगाचा. आपल्याकडे आहे पंचेंद्रिय, 5 सेन्सेस. जेणेकरून मी अधिक माहिती घेऊ शकतो, अनुभव करू शकतो, नाही का? पाच इंद्रियांनी ज्या जगाला मी पाहू शकतो, अनुभवू शकतो, त्याला आपण फिजिकल वर्ल्ड, भौतिक जगत, स्थूल जगत असे म्हणतो. हा या ब्रह्मांडाचा भाग आहे. ते आपण 5 इंद्रियांनी पाहू शकतो. इथे ते वाटतंय की एक लहानसा भाग आहे, पण खरं तर संपूर्ण विश्व फारच मोठा आहे. पण महत्वाचं हे आहे की याला आपण फिजिकल जग असे म्हणतो, भौतिक. आणि पलीकडे आहे नॉन फिजिकल, अदृश्य जग. कारण तो परिमाण अदृश्य आहे, स्थूल नेत्रांनी पाहता येणार नाही. या स्थूल जगात आपण रंग बघतो, कारण प्रकाश आहे ते. सगळ्यात 0.3% ज्या ध्वनी तरंगे आहेत त्या सूर्याकडून येतात. हे आपण स्थूल स्तरावर बोलत आहोत. काही रंग आपण पाहू शकतो, पण कितीतरी रंग असे असतील जे आपण पाहण्यात अशक्य, असमर्थ आहोत. कदाचित मांजरीला किंवा कुत्र्याला आपल्यापेक्षा अधिक कळत असेल. एक पोपट आहे आफ्रिकन ग्रे, त्याचं नाव कदाचित मी विसरतोय. हे पोपट तर आपल्यासारखे बोलू शकतात, भाषा शिकू शकतात आणि माणसांपेक्षा फार अधिक बोलू शकतात, असं संशोधन झालं आहे त्यांच्यावर. लोकांना फार आश्चर्य होतं त्यांना बोलताना पाहून. त्याला पाळीव ठेवले तरीही तो खूप बोलतो घरांमध्ये. ते कसं घडतंय हे? कारण त्यांच्याकडे पण इंद्रिय आहेत, समज आहे. पण आपल्यासाठी ते जग अस्तित्वातच नाही. आपण तेवढी सूक्ष्मतेने ग्रहण नाही करू शकत प्राणींसारखं. कारण विज्ञान हे फक्त स्थूल जगाला अभ्यास करतो. जे त्याला दिसत नाही त्याचं अस्तित्व तो मान्य नाही करत. म्हणून तो या स्थूल जगाच्या पलीकडे जातच नाही. इयान स्टीव्हनसनचे 24,000 केसेस पैकी एकच आपल्याला पर्याप्त आहे जाणून घ्यायला. हे शाश्वत काहीतरी आहे मेडिकल जगाच्या पण पलीकडे. पण आपण इयान स्टीव्हनसनच्या कार्याला
उपयुक्त करू नाही शकत आहे. याचा अर्थ आहे की विज्ञान आपल्याला सत्य जाणण्यासाठी मदत करू शकत नाही, कारण तो हदाच्या पलीकडे पाहूच शकत नाही. सत्याला जाणू नाही शकत आणि सत्य नेहमी पलीकडे असतं. म्हणून पथरबुद्धीशी तुम्ही जास्त तडजोड करू नाही शकत, कारण तो जिद्दीपणाने ऐकणारच नाही. फिलॉसॉफी जगातही आय अर्थात मी कोण यावर खूप जोर दिले जाते. बरेचसे प्रश्न विचारले जातात. मी कोण आहे? जीवनाचा माझा उद्देश काय आहे? कुठून आलोय? समजा इथे एक व्यक्ती आहे, 80 वर्षाचा, आणि इथे तो कमी वयाचा आहे. तो 80 असताना आणि 70 वर्षाचा असताना तो म्हणतो मी तर तोच आहे. पण विज्ञान काय म्हणतं? विज्ञान म्हणतं त्याच्या शरीरातला एक एक अणू, प्रत्येक अणू हा बदललेला आहे. तेच शरीर नाहीये आता. हा बदल सतत रीतीने घडत असतो आपल्या शरीरात. कदाचित त्यानंतर त्याने सर्जरी केल्या असतील, ट्रान्सप्लांट केले असतील. अर्थात 70 वर्षाचं त्याचं शरीर किती वेळा चेंज झाला असेल. बिंदूचे सगळे अणू 3 दिवसांनी रिप्लेस होतात. तेवढा बदल घडत आहे. आपले हाडं पण बदलतात. आधीसारखा एकही अणू आपल्यात शेष राहत नाही शरीरात. कदाचित 1 वर्षानंतर तुम्ही जर मला भेटलात, केशसज्जा माझी तीच वाटेल तुम्हाला. पण सगळे अणू आतले बदललेले असतील. एवढा बदल या शरीरात घडत असतो हे विज्ञानच आपल्याला सांगतंय. शरीरातला प्रत्येक अणू आणि रेणू बदलून जातो. मग हे कोण म्हणतंय की हा मीच आहे? 10 वर्षापूर्वी ही मीच होतो. कोण म्हणाल हे? आपण खऱ्या मीला एक अनुभवी म्हणून पाहूया. एक्सपिरियन्सर. प्रत्येक गोष्टीचा अनुभव तो करतो. तो अनुभव नाहीये, तो अनुभव घेणारा आहे. याबद्दल आपण इथे चर्चा करत आहोत. आत्ता या क्षणीही तो अनुभव घेत आहे. ऑफिसला असेल, घरात असेल, या सभेत असेल, जिथेही आहे तोच अनुभव घेतोय. आणि आपण ज्याबद्दल बोलतोय ते मेंदू नाही, पण तरीही तो बोलतोय मी तोच आहे. तर मग हा कोणता मी आहे जो कधी बदलत नाही? पण शरीर बदलतं हे तर आपण पाहिलं. अर्थात तो न बदलणारा शाश्वत तोच आपण आहोत.
जो या जगातले नाही. त्याचा अनुभव पुढे जात आहे. तो सतत अनुभव करत आहे. आता मी कॅमेरा माईकचा वापर करत आहोत ते. पण कोणीतरी आहे ना, जो या माईकचा, या सभाचा, या लाईट कॅमेराचा अनुभव घेत आहे. निश्चितपणे. तसेच हा अदृश्य अनुभवी मूर्त, तो या शरीराचा वापर करत आहे, या अवयवांचा, इंद्रियांचा. तो ऍक्टिंग करत आहे. या मुखवट्याच्या मागे तो आहे, जो पलीकडून आलाय. आपल्या अनुभवावर आधारित आपले इतर पण फंक्शन असतात. स्मृती, जे काय अनुभव करतो तेच मेमरी बनतात. स्मृती, इमोशन आणि एक्सपिरियन्समुळेच आपले विचारही बदलतात किंवा घडतात. अनुभवांवरच आपल्या वृत्ती बनतात, सवयी बनतात, व्यक्तित्व बनतो. सगळे कॉग्निटिव्ह फंक्शन्स ब्रेनचे. जो खरा मी आहे त्याला हे सगळं होत आहे. तोच ड्रायव्हर आहे या गाडीचा, शरीररूपी गाडीचा पायलट. किती अद्भुत आहे ना हे शरीररूपी गाडी. पण ह्याला चालवणारा त्याच्यापेक्षाही अद्भुत आहे, विलक्षण आहे, अतिसामान्य. त्याला आपण अदृश्य प्रवासी, अदृश्य पाहुणा असे म्हटलं. त्याचे घर पलीकडे आहे. ही काय आमची मान्यता नाहीये किंवा काही रॅशनल लॉजिकल विचारधारा नव्हे, पण ही सत्य आहे. आणि हा अनुभव सत्याच्या आधाराने होतोच आपल्याला. वृत्तपत्रांमध्ये काही येईल नवीन या जगाबद्दल, त्याची तयारी ठेवा. फारसे प्रश्न आलेत. आत्मा शाश्वत आहे आणि क्षती पोचत नाही, तर मग त्याच्यावर प्रभाव कसा पडतो? आत्म्यावर जखमेचा प्रभाव पडत नाही, शरीरावर पडतो. पण अनुभव आत्मा करतो, तो एक्सपिरियन्सर आहे. आणि तोच आत्मा पुढच्या जन्मी, पुढच्या शरीरात ती स्मृती घेऊन जातो. तर त्या स्मृतीमुळे त्या नवीन शरीरावरही त्याच खूण येतात. आपण इथे एवढंच पाहिलं, सत्य काय आहे आत्म्याचं, की तो अमर आहे, शरीर विनाशी आहे. आत्मा सगळं काही पाहतो, अनुभव करतो, घेऊन जातो. धन्यवाद. कोणी विचारते की आत्म्यासाठी शरीर घेऊन तो कार्य करतो. पण शरीराच्या गरजा आणि आवश्यकता आत्म्याच्या गरजा आहेत की शारीरिक गरजा आहेत?
आत्मा शरीराद्वारे कर्म करतो, तेही एक फंक्शन आहे का, असं ते विचारतायत. आपण जसं चर्चा करू पुढे यावर प्रकाश पाडू नक्कीच. तुम्ही आधी वातावरण म्हणालात, तर मेडिटेशन करताना कोणत्या वातावरणाबद्दल म्हणालात? त्या चर्चेत, त्या मेडिटेशन मध्ये आपण पाहतो पलीकडे आपलं परम घर आहे, परमधाम, सुप्रीम घर, आणि हा चौकोन आहे कथेचा जगत, नाटक. आपला जो अहंकार आहे त्याला कथेतलं वातावरण फार आवडतं. तुम्ही जर या ड्रामा, या नाटक, या कथेबद्दलच विचार करत राहिलात तर त्याला फार मजा येते आणि त्याचं पोषण होत राहतं, तो मोठा होत जातो. तुम्ही जर कथेचा विचार करणं बंद केलं, थांबवलात, मग त्याला त्रास होतो, तो गुदमरतो. जितकं तुम्ही कथेतच वेड ठेवलात, नावड ठेवली, भोगी राहिलात, तर मग अदृश्य मुसाफिर बेशुद्ध राहतो त्या दरम्यानात. कारण तुम्ही अहंकाराचा पोषण करत असता आणि जो खरा स्वरूप आहे तो बेशुद्ध राहतो. म्हणून या मेडिटेशनच्या अभ्यासात 1 मिनिट जरी आपण काढलात आणि पलीकडे गेलो, तर जो शाश्वत आहे, अमर आहे, अनादी, इटर्नल आहे, त्याला जीवदान मिळतं, तो समर्थ बनतो. खरं म्हणजे ते आपल्या आतील वातावरण आहे. बुद्धीने आपण पलीकडे जातो ना, ते कोणते स्थान नाही. त्यामुळे अदृश्य जागृत होतो, अदृश्य प्रवासी शुद्धीत येतो, चैतन्यात येतो, चैतन्य बनतो पुन्हा. या अर्थाने आम्ही वातावरण असं म्हटलं. आता तो जागृत झाल्याने तो स्वतःला कथेपेक्षा वेगळा पाहतो, स्वतंत्र पाहतो आणि कथेला कथा म्हणूनच पाहतो. अहंकाराशिवाय. आता तो अहंकार मुक्त राहतो. त्याला वेळ नाही त्या कथेचा, गरजही नाही. जसे आपण कुठेतरी पाहुणे म्हणून जातो, आपण सगळं काही पाहतो, आनंद घेतो, पण तिथे वस्ती करायला तर जात नाही. तर भोग भोग करू नये कशाचाही, ही मनस्थिती आम्ही समजावत होतो. अजून एक प्रश्न आहे. बॉडी कोमामध्ये असल्यावर पेशंटला काय अनुभव होतो, अर्थात आत्म्याला? समजा एखादा ड्रायव्हर गाडी चालवत असेल, तो स्वतंत्र असतो, चालक, कारण तो गाडीवर निर्भर नाही. गाडीतले काही अवयव चालत नसतील, फंक्शन चालत नसतील, तर ड्रायव्हर साक्षी होऊन ते पाहणार. कितीतरी कोमाचे पेशंट्स त्यांचा अनुभव सांगत होते. शुद्धीत आल्यावर ते सांगत होते, आम्ही सगळं पाहत होतो. काही जणांना आउट ऑफ बॉडी, OBE चा अनुभव आलाय, शरीराच्या बाहेर होते.
काही क्षण. तर ते म्हणाले, "सगळं काही व्यवस्थित होतं, ठीक होतं. काही फरक पडला नाही." शरीराला, देहाला घेऊन, आजारपणाला घेऊन ते काही चिंतित नव्हते. तर ही फक्त एक माणसांची भाषा आहे. पण गाडी आणि गाडीचा चालक हे 2 वेगळे आहेत. अनेकदा असं पण होतं, की आपण स्वप्नाच्या खोलात जातो. पण शुद्धीत आल्यावर कळतं ना, की ते मात्र स्वप्न होतं. तसं ड्रायव्हर, चालक जो आहे तो शुद्धीत राहणे गरजेचं आहे. पुढे काही एवढे प्रश्न नाही. आपण पाहत होतो वेगवेगळ्या विधी, अदृश्य अनुभूती करणाऱ्या या व्यक्तीला अनेकदा त्याला सोल किंवा आत्मा असे म्हटले जाते. तोच एक्सपिरियन्सर आहे अनुभव करणारा. आपण त्याला अदृश्य साक्षीदार असे म्हणतो. अदृश्य इनव्हिजिबल ऍक्टर. विज्ञान जगातमध्ये एक संस्था अशी आहे जी ओबी, आउट ऑफ बॉडी अनुभवांचा संशोधन करते. अनेक लोकांना हा अनुभव झालेला आहे या विश्वात. 6% लोकांना हा अनुभव झाला असेल. अर्थात 6 कोटी लोक फार मोठी संख्या आहे, नाही का? आणि त्या सर्वांना अनुभव झाला की शरीराच्या पलीकडेही काहीतरी आहे, ज्याचं अस्तित्व आहे आणि ते या देहावर आधारित नाही. ते वेगळे आहे या शरीरापासून. आणि म्हणून ते बाहेर उभे राहून स्वतःच्या शरीराला पाहत होते. अनेक लोकांना लहानपणापासून असे अनुभव होत राहिले आणि त्यांना आश्चर्य वाटतं की इतरांना असे अनुभव का नाही होत? हेच तर सत्य आहे. अजून एक आहे नियर डेथ एक्सपिरियन्स. लाखो, हजारो केसेस आहेत यामधले पण. इंटरनेटवर तुम्ही सर्च केलात तर नक्कीच असे केसेस आढळतील. आम्ही आम्ही म्हणत नाही आहोत की तुम्ही हे करा, यात जा. पण चढती कलामध्ये जायला, उच्च चेतनेत जाण्यासाठी हे सगळे टूल्स आहेत. जे सिद्ध करतात की शरीरापेक्षाही वेगळं काहीतरी आहे, ज्याचं अस्तित्व आहे आणि ते अमर आहे. एनडी मध्ये किती जणांनी अनेक अनुभव सांगितले. कोणाला भयानक, कोणाला चांगले अनुभव झाले. त्यांनी हेही सांगितलं की मी वेगवेगळे अनुभव करून आलो. दरम्यान डॉक्टर्सनी तर त्याच्या देहाला मृत घोषित केलेले. तरी परत तो त्या शरीरात प्रवेश करतो. अजून एक व्यक्ती आहे, प्रोफेसर एकल्स. खूपसे पारितोषिक मिळवलेत त्यांनी. ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत नागरिक. मेंदूचे विशेषज्ञ आहे. पण तेच सर्वात आधी म्हणाले की सोल शब्द त्यांनी वापरला, की सोल जो आहे तो मेंदूचा, ब्रेनचा वापर करतो. एक शब्द जो इतर क्षेत्रांमध्ये जास्त वापरला जात नाही, तो शब्द आहे मिस्ट्री, रहस्य. जे स्थूल जगात कोणी जास्त समजावू शकत नाही, कारण पलीकडे पाहू शकत नाही.
पण जेव्हा आपण या अदृश्य ड्रायव्हरला, अदृश्य प्रवासीला स्वीकारतो, त्याच्या अस्तित्वाला, बरेचसे रहस्य जागेवर पडतात. बरेचसे समाधान मिळतात. फारशा उत्तरं आपल्याला मिळतील. आपल्या ब्रेनमध्ये एक भाग असतो हायपोथॅलॅमस, जे आपल्या डोळ्यांच्या मागे असतं. ते हायपोथॅलॅमस शरीराच्या प्रत्येक भागाशी निगडीत असतं. सगळ्या तरंग, सगळ्या फंक्शन्स इथून कंट्रोल होतात. जणू सगळी वायरिंग आतली शरीराची तिथे जाते. त्याला आपण ड्रायव्हिंग सीट असं म्हटलं तर योग्य राहील. हायपोथॅलॅमस अर्थात ब्रेन मधला ड्रायव्हिंग सीट, जिथे पायलट बसतो. तर पायलट कोण आहे? हा अदृश्य. कोणी कोणी मस्तकातही आत्म्याचे स्थान दाखवतात. पण मला असं वाटतं की तो इथून फक्त कार्य करतो, पण तो असतो हायपोथॅलॅमसच्या मध्ये. अजून एक व्हिडिओ पाहूया आपण. यामध्ये डोंगरातून पडणाऱ्या एका व्यक्तीचा अनुभव मांडला आहे. आपण काय पाहत आहोत की आत्म्याचा स्वभाव, या अदृश्याचा स्वभाव जो असतो, अदृश्य प्रवासीचा, तो फार सुंदर आहे. त्याचं जग अमर, अमरत्वेचं, क्षतीच्या पलीकडे. तो भिकारी नाही, गुलाम नाही, पीडित नाही. तर त्याला तसे वातावरण जर तुम्ही दिलात, मग तो भ्रमातून बाहेर येईल, सत्याला पाहू शकेल. ज्यांनी पण नियर डेथ एक्सपिरियन्स केला, ते एकच म्हणाले की शरीराच्या बाहेर आम्हाला फक्त आनंदाची अनुभूती झाली. आणि इथे डॉक्टर्स त्याच्या देहावर मेहनत करत होते, त्याला जिवंत करण्यासाठी. पण तो बाहेर आनंदात होता शरीराच्या. ते म्हणाले फार सुंदर अनुभूती झाली, आम्हाला परत देहात जावंसं वाटत नव्हतं. अर्थात ते त्या अदृश्याला अनुभवत करत होते, एक्सपिरियन्स करत होते, म्हणजेच ते एक्सपिरियन्सर झाले ना. त्यांना वाटलं की डॉक्टर्स शरीराला जिवंत करण्यात त्यांच्याशी नाइंसाफी करत होते, कारण त्यांना परत त्या पिंजऱ्यात जायचं नव्हतं. त्यांना सतत कायम ही अनुभूती हवी होती. म्हणून आम्ही सांगतोय, अदृश्य फार पॉझिटिव्ह आहे. आपण सगळेच अदृश्य आहोत, नाही का? आपण सगळेच प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप आहोत. फार श्रीमंत, वैभववान आहोत. आपले अलौकिक घर तसे आहे, खजिन्यांनी भरपूर, संपन्न, समृद्ध. म्हणून तर आपल्याला हा नाटकाचं जग, हा ड्रामा एक एक्स्ट्रा गिफ्ट आहे. तिथे जाऊन अडकून इमोशनल डिस्कनेक्ट करण्याची काही आवश्यकता नाही. आपल्या घरात सगळं काही आहे, पर्याप्त. पण तिथे अडकला नाही, अहंकार आपल्या बुद्धीचा ताबा घेतो, अडकवतो.
मग तिकडची भिकारी मनोवृत्ती, पीडित मनोवृत्ती, गुलामाची मनोवृत्ती असल्याने ती खुशी कायम राहत नाही. सगळं काही स्वार्थी झालं तिथे. कारण अहंकार हा भिकारी असतो. सतत मागत असतो, सतत त्याला काहीतरी हवंच असतं. तो निस्वार्थ व्यवहार करू नाही शकत, जे पारस करू शकतो. म्हणून एका मिनिटासाठी का होईना आपण पलीकडे आपल्या ओरिजिनल स्वरूपात जातो, स्थित होतो, प्रकाश मिळवतो, त्या अनुभवानी भरून ती संपदा, ती संपूर्णता अनुभव करून मग परत कर्म करायला खाली येतो. त्या लोकांचं तो अनुभव शरीरात आल्या आल्या गायब झाला, कारण अहंकार परत होताच तिकडे. पण आपण या अहंकाराला बायपास करण्याचा प्रयत्न करतोय. हाच आपला आध्यात्मिक पुरुषार्थ आहे, मेहनत आहे. आपण या खालच्या चेतनेला कमी करायला पाहत आहोत, काढून टाकायला. फक्त शाब्दिक रीतीने नाही, पण खऱ्या अर्थाने. मग आत्मिक जागृती, सोल कॉन्शियस स्थिती राहील आपली. कर्मात, कामात, घरात, कुठेही. आता हा व्हिडिओ पाहूया. 1892 मध्ये एक आर्टिकल पब्लिश झालेले अल्पाईन क्लबचे. अल्बर्ट हाइम नावाचे एक जिओलॉजीचे प्रोफेसर होते, युरोप झ्युरिक मधले. त्यांनी स्वतःला खाली पडताना पाहिलं. त्याने त्यांचा अनुभव लिहिला की आधी त्यांनी इतरांना पडताना पाहिलेलं होतं, पण यावेळी ते स्वतःच्या शरीराला पडताना पाहत होते. आणि त्या क्षणी ते शरीरापासून डिटॅच झाले, वेगळे झाले. त्या दरम्यानात विचार करत होते की मी माझा चष्मा काढून ठेवतो, कारण हा शरीर तर दगडांवर आपटणार आहे. ते म्हणाले की काही क्षणांमध्येच त्यांनी वेगाने हे सर्व विचार केले. आणि शरीरापासून वेगळं झाल्यामुळे ते वाचले आणि त्यांनी इतर 30 केसेस असे अजून गोळा केले, संशोधन केले. बरंच काही आज चिंतनासाठी मिळालेलं आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर. मला इथे मधमाशीची ती कहाणी आठवत आहे. मधू पाहून तो खुश होतो, पण पूर्ण मडकं तिथे पाहून त्याला वाटतं की आता मेहनत करावी लागणार नाही. तो मधूचा आनंद घेत असतो, पण हळूहळू त्याला दिसतं की तो त्यात अडकलाय, तरंगतोय त्यात, बुडतोय. तसंच हे स्थूल जगतही अतिशय आनंद व्हायला सर्व काही आहे या जगात, पण आपण त्या मधमाशी सारखे यात हळूहळू उडत जातो आणि आकाशाला फार विसरूनच जातो. जिथून आपण आलो आहोत त्या आकाशात आपण भिकारी नव्हतो, आपल्याला कशाचीही गरज नव्हती. आणि हे जग गरजू बनवून ठेवतो आपल्याला. म्हणून
गरजा नसणे हे किती नॉर्मल आहे. म्हणून आता अहंकाराने नाही, पारस बुद्धीने इथे जगावे आणि कर्म करतानाही मुक्त कसे राहावे हे आपण शिकतोय. आपले ब्लाइंड स्पॉट्स हळूहळू निघत जात आहेत. प्रश्न तर नाहीयेत आता. कोणीतरी त्यांचा व्यक्तिगत अनुभव शेअर केला आहे चॅटमध्ये. धन्यवाद. आज जे काही चर्चा केली त्याने तुमचा पाया मजबूत होईल. आत्मिक जागृतीसाठी सोल कॉन्शियस राहायला. पण स्पष्टता असेल तरच हे शक्य होईल. अर्धवट माहिती असून उच्च चेतनेत जाता नाही येणार, म्हणून आपण ही चर्चा केली, वैज्ञानिक दृष्टिकोनही पाहिला. यावर तुम्ही नक्कीच चिंतन करा आणि निष्कर्ष काढा जीवनात. हा जो अदृश्य प्रवासी आहे तो खरंच अस्तित्वात आहेत का की नाही, हे तुम्ही तुमचं आकलन करा. जर त्याचं उत्तर हो असेल तर मग विचार करा की मग मी का दुखी आहे, मी का अडकलोय या ड्रामामध्ये. जर दृश्य ऍक्टर आहे आणि बदल हे घडणारच आहे, तर आपण तो अनुभव आता करूया या क्षणी. आपण नेहमी सर्वश्रेष्ठ दृष्टी, सर्वश्रेष्ठ बुद्धीनी सुरुवात करतो, सर्वोच्च ठिकाणी पलीकडे. ह्या क्षणी आपण या स्थूल जगाला एक ड्रामा म्हणून पाहतोय, विराट चालणाऱ्या ड्रामा नाटकासारखे. सकाळपासून जे काय घडलं ते सगळं या नाटकाचा भाग होता. इथे प्रशांत भाई बोलत आहे तेही नाटकातच होत आहे. पूर्ण हा झूम कॉल सगळं काही, सरकार, शॉपिंग सेंटर, मॉल्स, सगळं काही या नाटकात आहे. विशाल नाटक स्थूल जगात. पण हा जो अदृश्य ऍक्टर आहे तो एक पाऊल मागे घेतो बुद्धीने. मागे येऊन तो पाहतो. तो खूप आनंदी झालाय की ते शांतीचे जग पलीकडचे, ते त्याचे जग आहे, त्याचे खरे जग. हा ड्रामा स्टेज हा त्याचं जग नाही. तो एक विशाल आकाश या दृष्टिकोनाने पाहतो बुद्धीने. ते घर किती सरळ, किती मोठे, किती प्रचंड आहे. या स्टेजवर नाटकाच्या किती पसारा आहे, किती वस्तू, लोक, प्रत्येकाचे कर्म चालले. इथे ग्रह आहे, तारे, नक्षत्र, ब्रह्मांड, सर्व काही. पण रामाच्या मागे त्या घरात आपल्याला शरीराची ही गरज नाही. किती साधं जग आहे ते. आणि सगळे आत्मे अति सूक्ष्म ताऱ्यांसारखे, पण त्यांचे व्यक्तित्व आहे प्रत्येकाचे
ते अमर आहेत. चैतन्य तारे, जिवंत, सगळेच तसे आहेत. किती साधे सरळ जग आहे ते, सुंदर घर. त्याला त्या घराचा गोडावा आता जाणून घेत आहेत. त्याला त्याचा खरा कुटुंब मिळालाय, आत्म्यांचा, ताऱ्यांचा. सगळेच ऍक्टर्स, सगळेच अनादी शाश्वत आहेत. जणू हरवलेला कोणी कुटुंबीय मिळाल्यासारखं. सगळेच श्रेष्ठ, सगळेच महान. त्याच्या आनंदाचा पारावार नाही. सगळेच अमर आहेत, प्रेमळ. सगळे एकाच ईश्वरीय परिवाराचे आहेत. परत भेटलायत. किती गोड जग आहे हे, प्रेमाचे जग. सुरक्षितताचे जग. कायम असणारे स्थायी जग, स्थिर. पण स्टेज, इथे विलनही आहेत, हिरो पण आहे, हिरोईन पण आहे, राक्षस आहे, असुर आहेत, प्राणी आहेत, पाच तत्व आहेत, आवाजाचं जग. पण यांचा प्रभाव खऱ्या जगावर अजिबात पडत नाही. सगळेच तारे शतीच्या पलीकडे आहेत, अजर अमर आहेत, सुरक्षित आहेत, खुश आहेत, आनंदी आहेत. आणि सगळेच सुरक्षित आहे, त्यामुळे ते प्रत्येकाला एकमेकांबद्दल आनंद आहे. ड्रामाचा त्यांच्यावर काहीच प्रभाव पडत नाही. ते त्यांच्या खऱ्या जगात राहतात. सत्य तेच जगतात. आणि सत्य अमर असतं. जसजसे हे ऍक्टर मंचावर येत राहतात, सृष्टी मंचावर या नाटकात खाली, तो एक पाऊल मागे घेतो क्षणभर, त्याच्या खऱ्या जगाशी जॉईन व्हायला. पण तो आता भरभरून आला आहे तिथून शक्ती घेऊन. आता तो इमोशनली डिस्कनेक्टेड नाही खऱ्या जगाशी, विसरलेला नाही. त्याला जाणीव आहे त्याचे प्रेमाचे जीवन, सुरक्षित जीवन, गोड जीवन, खुशीचे जीवन, आनंदाचे जीवन, ते त्याच्या स्मृतीत आहे. आधी आपण भिकारी मनोवृत्तीने या जगात यायचो, काहीतरी मिळवण्याच्या दृष्टिकोनाने. पण आता योग्य दिशेने, योग्य वृत्तीने येतो, आनंद वाटायला. आता अदृश्य या पूर्ण कथेची प्रशंसा करतो, की फारच छान नाटक बनवलेले आहे. कारण आता तो प्रेक्षक पण आहे. स्टेजवर यायलाही आनंदी आणि इथून निघायलाही आनंदी, प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेणारा. तो त्याचा वेळ आनंदपूर्वक इथे मांडतो, जीवनाचा आनंद घेतो आता, कारण तो साक्षी राहिला. धन्यवाद. आता एक छोटासा ब्रेक घेऊया. भेटूया ब्रेक नंतर. काही प्रश्न आलेत, आपण आता घेऊया.
कोणी विचारलंय, हे जग तर विकृत आहे, मग इथे येऊन आनंद कसा होणार? कर्म करताना आनंदी कसे राहावे? आपण इथे काय करत आहोत, की आपण पाऊल मागे घ्यायला आनंदी होतो. आपण हे म्हटलं नाही की जग वाईट आहे. कारण आपण उलट्या दृष्टीने पाहत होतो ना. आता आपण योग्य दृष्टीने पाहतोय. अहंकाराच्या दृष्टीने नाही. अज्ञानतेने पाहत होतो, ते आपण प्रश्न विचारले. आता आपण आपल्याला घर मिळालं तर आपण कथेचा आनंद घेऊ शकतो, कारण आपण सुरक्षित आहोत. योग्य दृष्टीने पाहतो तेव्हा नॅचरली आपल्याला आनंद होतो, कारण भय नाहीये आता, चिंता नाही. तुम्ही विलनला पाहूनही प्रशंसा करता, कारण आतून तुम्ही जाणता ना, की त्या मास्क मधला जो अदृश्य आहे तो सुरक्षित आहे, त्याला काहीच होत नाहीये. गोळ्या या नाटकात, या चित्रपटात चालल्यात. आपण उलटे होतो तेव्हा बॅलन्स बिघडलेला, आणि त्या तात्पुरत्या जगात आपण प्रश्नांची उत्तरं शोधत होतो. म्हणून फार अवघड झालं आणि इगो मोठा होत राहिला. मी संशोधन वाचत होतो जीवनाच्या स्तराची. तर त्यात लिहिलेलं की अशा 6 पृथ्वींची गरज आहे जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी. आता आपल्याकडे एकच आहे, पृथ्वी. ते अशक्य असं कार्य आहे. आपल्याला पृथ्वी किंवा काही बदलायचं नाही. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. प्रयत्न करून पाहायचा आहे, प्रयोग करून पाहायचा आहे. तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. उच्च चेतनेत राहणं. आपण आपल्या पीडित मनाला प्रश्न करतोय, अहंकाराला. कोणीतरी त्यांचा अनुभव इथे शेअर केलेला आहे. जीवनात अप्रसन्न घटना घडल्यामुळे मी तिथेच अडकून होते. वर्तमान काळात आपण काय पाहतो? अहंकारामुळे फार त्रास होतोय सर्वांना, आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याच्यावर वेगवेगळा असू शकतो. तुम्ही उदाहरण दिलात की इथे येणं चुकीचं नाही, पण अहंकार मनाचा वापर करणे यामुळे आपल्या जीवनाचा दर्जा खाली पडतो. आणि तेच तर चिंतनचा विषय आहे. आपण प्रत्येकाने ते प्रयोग करून पाहावे, कितपत आपल्याला ते पटतंय. कोणी लिहिलंय की आपल्याला 6 अजून पृथ्व्या हवेत, कारण आपल्याला जमा करण्याची वृत्ती लागली आहे. अजून हवे, अजून हवे, अधिकाधिक हवे.
हो, बरोबर आहे. आधीचा एक प्रश्न होता त्यावर. आम्ही एका केसमध्ये पाहिलं, एका स्त्रीची आई वारली होती. तर त्या बाईनी आम्हाला कळवले, की जेव्हा ती कामावर जायची, तेव्हा अख्खा दिवस व्यवस्थित असायचा. पण घरी आल्यावर सारखं सतत रडत बसायची. पण ऑफिसमध्ये तिला काहीच आठवेना आणि ती व्यवस्थित असायची. तर काय अर्थ असेल याचा? आपण इथे समजून घेऊया, की जेव्हा तुम्ही कार्यक्षेत्रावर होता, तेव्हा तुमची ओळख वेगळी असते. तेव्हा तुम्ही स्वतःला मॅनेजर किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट असे समजता. हे चुकीचं नाहीये स्वतःला मॅनेजर म्हणणे, पण ती खोटी ओळख असल्यामुळे ती घरी आल्यावर आता ती मुलगी आहे ही ओळख वरती यायची आणि मुली असल्याची जी तिची ओळख होती, त्या ओळखीला आता पोषण मिळत नव्हतं आई नसल्याने. त्यामुळे तिला रडू यायचं. पहिल्या सत्रात पाहिल्यासारखे त्याप्रमाणे आपल्यात कितीतरी खोट्या ओळखी आहेत आणि जेव्हा त्यांना तसा वातावरण मिळत नाही, तेव्हा ते आपल्याला त्रास देतात. म्हणून या स्थूल जगाचा वातावरण या अनेक अनेक खोट्या ओळखींना पोषण करतं आणि ते वाढत जातात आणि त्यामुळे आपले दुःखही वाढतात. कितीतरी ओळखी आपण असे बनवून ठेवलेत आणि प्रत्येक व्यक्तीची रिएक्शन त्याच परिस्थितीला वेगळी असते. कारण प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या ओळखी आहेत ना. हो. ही जाणीव असलेली बरी, ही जागृती. आता रूम ब्रेक घेऊया का आपण? हो. रूमसाठी प्रश्न असेल? हो, छान प्रश्न आहे. प्रश्न असेल, की विज्ञान आपल्याला कशी मदत करतो आध्यात्मिक ज्ञानाला समजण्यास आणि मला कितपत हे पटत आहे, पलीकडचं परिमाण आहे यावर. तर कृपया आमच्याशीही शेअर करावे. आपल्याला काय आवडले रूमच्या डिस्कशनमध्ये, चिंतनात. हा चित्र पाहून तुम्हाला कल्पना येईल, पलीकडचं घर किती सुंदर आहे या मंचाच्या पलीकडे.
धन्यवाद. चर्चा चालूच असतानाही प्रयोग करण्याचा आनंद वेगळाच असतो. हा जग बॅकग्राऊंड मध्ये पृष्ठभूमीवर असलेल्या वॉलपेपर सारखा आहे, जो इतका महत्व नाही ठेवत. बरेचसे वैज्ञानिक असाच विचार करतात. मीडिया वर्ल्ड असो, बाहेरचं जग असो, ते तेच कबूल करतात, मान्य करतात, जे विज्ञान पुरावे देऊ शकतो. ज्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत त्याला खोटच मानतात. ते सिद्ध करता आला नाही म्हणून त्याला योग्य मानत नाही. पण आपण त्या पलीकडे जातो. विज्ञानाच्याही सत्य जाणायचे असेल तर पलीकडे जावंच लागणार. विज्ञानाच्याही इयान स्टीव्हन्सनचे केस, त्यांचं संशोधन, ते 40 केसेस, त्यामुळे आपल्याला काहीतरी अंतर्दृष्टी मिळते नाही का? पण त्याचा अर्थ हे नाही की त्यांनी ते केसेस पब्लिश केले नसते किंवा ते वाचले जात नाही म्हणून आपण थांबायचं. कदाचित पुढे जाऊन जागृती आल्यावर त्यांचा संशोधन पुन्हा पब्लिशही होऊ शकतो. पण आपण पलीकडे जात राहावे. तर आज आपण पाहिलं सरळ मार्गाने या यात्रेत पटकन आपण पुन्हा एकदा ते पाहूया. आपल्याला सार मध्ये राहायचं आहे आणि विस्तार मध्ये गेल्याने आपण डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, आपलं लक्ष वेधू शकतं. आपले जग अमर आहे, अदृश्य अमर आहेत. आपण सर्वच जण अमर आहोत, सुंदर, महान. आपल्याला काहीही आणि कोणीही क्षती पोहोचवू शकत नाही त्या ताऱ्याला. ड्रामा एक वेगळीच दुनिया आहे. आपण जागृत राहून, सत्यतेत राहून, थिएटरच्या मागे राहून ते पाहतो. प्रेक्षक मंडळी सगळेच सुरक्षित आहेत, सगळेच चांगले आहेत, उच्च आहेत. आध्यात्मिक शिक्षण मध्ये चांगलं समजावतात की माणूस हा पवित्रच असतो आणि ती पावित्र त्याच्या जीवनाचा पाया आहे. पण आज अहंकारामुळे त्याचा तो पाया हालतोय. पण वारंवार अभ्यास केल्याने आपली ती पावित्र्यता परत मिळेल आपल्याला, आणि त्याबरोबर सगळी संपदाही, की आपण सुरक्षित आहोत, सगळेच चांगले आहेत. आपण त्या दृश्य ताऱ्याबद्दल बोलत आहोत इथे. ड्रामापेक्षा सगळेच आपण वेगळे आहोत. तर ही गुप्त मेहनत ही आपण करावी. या चौकोनात बरेचसे चॅलेंजेस आहेत, पण सगळ्यात मोठा चॅलेंज जो आपल्यासाठी आहे, आपणच स्वनिर्मित केलेल्या खोटी ओळख या अहंकाराला काढणे, त्याला मारून टाकणे, समाप्त करणे. कारण अहंकारासाठी कथा जगच सर्वस्व आहे. तो त्याच्या बियॉन्ड बघूच नाही शकत. तो त्या सिंड्रेल्याच्या परीकथेत जगतो, तिथेच त्याचा जन्म झाला आणि तो तिथेच राहतो. म्हणून आपण स्टोरीच्या स्मृतीत नाही, पण सत्यतेच्या स्मृतीत राहावे.
दिवसभर आत्मिक दृष्टिकोनात. जो समजूतदार असेल तो स्वतःसाठी असा काहीतरी प्लॅन करेल, प्रोग्राम बनवेल. पारसचा दृष्टिकोनचा वापर करावा. हा खूपच सुंदर शब्द आहे पारस. अर्थात जागृती, चैतन्य. तुम्ही आत्म्याच्या दृष्टिकोनाने सगळं काही पाहता. हा अभ्यास सतत करत राहा अशी विनंती. इतर काही प्रश्न असतील तर कृपया विचारावे. ते कळवत होते रूम मधला त्यांचा अनुभव फारच छान होता. पण एकाने सांगितलं की त्यांच्या जीवनात फार वेदना होत्या आणि त्यामुळे ते खूप एकटेपणा अनुभव करतात. त्यांच्या आयुष्यात एकटेपणा आहे. ती लोकांशिवाय, ड्रामाशिवाय खुश असते. ती विचारते की मी घरात राहिले तर जास्त एकटेपणा तर नाही येणार, लोकांना जर मी अवॉइड केले. नाही, तुम्ही स्पष्टतेत असाल तर भीतीची कारण नाही. आपण जेव्हा भ्रमित असतो, गोंधळात असतो, तेव्हाच जेव्हा आपण समस्याचे समाधान शोधायला पाहतो तेव्हा स्पष्टपणे आपल्याला दिसत नाही. पण प्रकाशात स्पष्टपणे पाहिले तर तुम्हाला दिसेल की तुम्ही त्या इजापासून, विघ्नांपासून मुक्त होत आहात. तुम्ही आहातच स्वतंत्र. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होतो. अहंकाराला हे आवडणार नाही. तो याला चांगलं नाही समजत. तर तो अहंकार असतो जो खरं तर घाबरत असतो. तर हा अहंकाराची वृत्ती आहे. पण जो अदृश्य आहे तो तर आहेच निर्भय. त्यामुळे आपण अहंकाराला काढण्यासाठी हे सगळे पुरुषार्थ करतोय. ही मेहनत उच्च चेतनेत जाण्याची. कदाचित बरेचदा आपण इतर लोकांना चांगल्या रीतीने मॅनेज करतो कारण त्यांच्यात पण इगो असतो आणि इगो घाबरतो. त्यामुळे लोकांना भयभीत ठेवून त्यांच्याकडून कामं करून घेतली जातात. तर आता ह्या अभ्यासक्रमात 4 मुख्य स्टेप्स आहेत. त्याचं पालन केलं तर तुम्हाला छान अनुभव येईल. आधी म्हटल्याप्रमाणे जितकं आपण त्या स्थूल जगाचे विचार करतो चौकोनातले, तेवढी आपली चेतना खालच्या स्तरावर जात राहते.
या उलट त्या परमधाम घराचे, सुप्रीम घराचे स्मरण केले तर त्याने या अदृश्याला फार मदत मिळते. हाच आपलं लक्ष्य आहे आणि ध्येयही, की आपल्याला त्या उच्च चेतनेत जायचं आहे बुद्धीने, त्या पवित्र शुभ वातावरणात. सुरुवातीला लगेचच नाही होणार, पण अभ्यास केल्याने हळूहळू ते वाढत जाईल. पहिला टप्पा आहे ज्याला आपण रिअलायझेशन म्हणतो, मोठ्या नकाशाला पाहणे. याला डीप मेडिटेशन नाही म्हणता येणार पहिल्याच दिवशी, पहिल्याच टप्प्यावर, पण हा आपला बेसिक मूळ पाया आहे. या गोष्टीचा स्वीकार करणे की हा अदृश्य प्रवासी आहे, त्याचं अस्तित्व आहे या स्थूल जगाच्या पलीकडे, या शरीराच्या पलीकडे. दुसरा टप्पा आहे की आपण अटेन्शन देतो. पहिले आपण रिअलाइज केले, स्वीकार केले, आता आपण लक्ष देतो, फोकस राहतो. सामान्यतः आता आपले सगळे विचार त्या ड्रामामध्येच केंद्रित होतात, कारण तिथे काही गोष्टी तर फार आकर्षण करणारे असतात. कुठून आवाज आला, काही झालं तर तुम्ही पटकन धावाल की नाही? लगेच आपण पाहायला जातो उत्सुकतेवश. म्हणून आता आपण आपलं अटेन्शन पलीकडे, त्या शांततेच्या घरात करतो, कारण अहंकार इथे सारखं आपल्याला नाचवत असतो. तर आता हा अटेन्शन ज्ञानपूर्वक स्पष्ट रीतीने तुम्ही करता, समज घेऊन, अनुभवाने. तिसरा टप्पा आहे एंगेजमेंट. आपल्याकडे पर्याय आहे एंगेज होण्याचा, इन्व्हॉल्व्ह होण्याचा. अर्थात इतर कोणतेही विचार नाही, तुम्ही त्यात बुडालेले असता पूर्णपणे. ड्रामाचे विचारच नाही. कुतूहल असतो अजून जाणून घ्यायचा, अजून अनुभव घेण्याचा. समजा मी 10 लोकांबरोबर या खोलीत असेल, पण जर त्यातल्या एखाद्या व्यक्तीला जर माझ्याशी बोलायचं असेल तर मग मी त्याच्याशी एंगेज होणार. माझं लक्ष जास्त सूक्ष्म असेल त्या व्यक्तीकडे. तर हा फरक आहे अटेन्शन आणि एंगेजमेंट मध्ये. अटेन्शन 10 लोकांवर होतं, पण ज्याच्याशी मी बोलतोय व्यक्तिगत, त्याच्याशी मी एंगेज होईल. तर या खऱ्या स्वरूपात, त्या खजिन्यांमध्ये, प्रकाशाच्या शांतीच्या घरात एंगेज होणे, तिथलेच विचार उच्च स्तराचे. कारण खालच्या यात्रेत आपण इमोशनली डिस्कनेक्ट झालेलो, त्या टोकापर्यंत पोचलेलो, खालच्या दर्जेत, खालच्या चेतनेत. कारण त्या सगळ्या खोटी ओळख आहे ना अहंकाराची. तर आपण आपल्या सत्य स्वरूपाला परत मिळवण्यासाठी हे सर्व करतोय. ही फार सुंदर यात्रा आहे, छान अनुभव आहे. यात आत्मा जागृतीत येतो आणि तो योग्य दृष्टीने पाहतो. मग सगळं काही योग्य होतो त्याच्या जीवनात. आता काही क्षणांमध्ये अनुभव घेऊया. चौथा होता मेडिटेशन. या क्षणांमध्ये लिहिण्याचीही गरज नाही. तुम्ही डोळे उघडे ठेवू शकता किंवा बंदही करू शकता.
आपलं कॉन्सन्ट्रेशन, फोकस महत्वाचा आहे. अनुभव महत्वाचा आहे. पहिली स्टेप स्वतःला आठवण करून द्या की ही यात्रा अदृश्याची आहे, प्रशांत भाईची नाही. तो तर स्टोरीचा भाग आहे. जो इनविजिबल ऍक्टर आहे, अदृश्य, हा त्याचा प्रवास आहे, त्याचे अनुभव, कारण तो एक्सपिरियन्सर आहे. अद्भुत यात्रा आहे ही. त्याचे स्वतःचे जग आहे, त्याचं घर आहे, अनादी शाश्वत आकाश, संपूर्ण आकाश त्याचं घर आहे. प्रेमपूर्ण आनंदाचं घर. या अद्भुत सत्याला तो जाणतोय स्वतःबद्दल. त्याला तर ह्या स्टोरी एक्स्ट्रा गिफ्ट म्हणून मिळालेली आहे. सर्वांना गिफ्ट आवडतात, पण त्याला गिफ्ट सारखं पाहावं. स्टेप 2 मध्ये आपण आपलं लक्ष त्या शाश्वत आकाशात घेऊन जातो. आपलं लक्ष या क्षणी आपण त्या प्रकाशाच्या जगात, जिथे रंग आहे, सुंदरता आहे, आणि ते पलीकडचं सुंदर जग आहे, अद्भुत, विलक्षण. ते मोठा प्रचंड आकाश, अमर्यादित. पुढचा स्टेप 3 आहे. आपण त्या आकाशात आहोत, जिथे आपण एंगेजमेंट शब्द प्रयोग केला. आपण याला फक्त एक अनुभव मानून नाही, पण सत्य समजून चालतोय. हे आपलं घर आहे. घर सत्यच असतं. याला फार महत्वपूर्ण असे पाहतो आपण या जगाला. आपण शब्द ऐकत असलो तरीही आपलं पूर्ण लक्ष त्या त्या प्रकाशाच्या जगात आहे, रंगांच्या जगात, सौंदर्याच्या जगात. प्रकाशाचं, शांतीचं घर. सायलेन्स वर्ल्ड. अनेकानेक रंगांचा देश.
सर्वांचं घर आहे ते. हा वातावरण पूर्णपणे मदत करतो अदृश्याला. कारण तोच इथे राहू शकतो, वास करू शकतो, इथला अनुभव करू शकतो. जेव्हा अदृश्य जागृत असतो, की तो चैतन्य तारा आहे, तेव्हा त्याला सगळं नॉर्मल वाटतं. हजर असणं, अमर असणं, सुखी राहणं, आनंदी असणं. त्याची चेतना उच्च स्तराची नॉर्मल असते. एवढं स्वतंत्र असणं त्या स्टोरीपासून फार नॉर्मल वाटतं त्याला. साहजिक, स्वाभाविक वाटतं. त्याला आपुलकी वाटते त्या आकाशात जायला. त्याचं घर. त्याला खूप स्वाभाविक वाटतं. त्याला कशाची, कोणाची गरज नाही. त्या कथेतून काहीच नको. तो ट्रस्टी बनून येतो इथल्या गोष्टींचा. म्हणून नॉर्मल राहतो आणि सदैव आनंदी, कायम सुखी राहतो, खुश राहतो. त्याला पूर्णपणे कल्पना आहे तो या कथेतला नाही आणि त्याला काही क्षती पोचू शकत नाही. जसजशी यात्रा पुढे जाते, पुढे सरते, या सुंदर सत्याला स्मृतीत ठेवावे. सर्वांचा सत्य, सगळेच तसे आहेत, कथेपासून वेगळे. शांती. स्टेप्सची गरज नसते, पण आपल्याला स्मृती करण्यासाठी मदतगार ठरते. चॅट मध्ये स्टेप्स लिहिलेले आहेत. कोणीतरी विचारलंय कोणते रंग आहेत त्या देशात. आपण त्या जगाला अलगद लाल प्रकाशात पाहतो. कलर अर्थात जे तुमचं लक्ष खेचून राहतं आणि एंगेजमेंट तुम्हाला सोपं जातं. त्यामुळे आत्मजागृती सोपी होते आपल्याला. आपलं लक्ष लागून राहतं, कॉन्शियस आणि कॉन्सन्ट्रेशन. हळूहळू जसजसा अनुभव वाढेल ते रंग स्वतःहून तुमच्या समोर येतील. तोपर्यंत आपण हा चित्र पकडून चालतो आकाशाचा. प्रचंड आकाश, फार मोठे आणि सगळे ताऱ्यांसारखे. वेळ झालेली आहे. आपण हे प्रश्न उद्याच्या सत्रात घेऊया. तोपर्यंत अभ्यास करत राहा हे 4 स्टेप्स आजपासून. वेळ नक्कीच काढा आणि हे 4 स्टेप फॉलो करा. अनुभव वाढवा. उद्यापर्यंत 24 तासात 4 मिनिटं 6 वेळा हा गृहपाठ आहे.
सगळं काही 100% स्पष्ट नसेल झालं 2 सत्रात तरीही हे अनुभव वाढवा, अभ्यास करत राहा. पुढे अजून गोष्टींवर प्रकाश नक्कीच पडेल. उद्या याच वेळेला भेटूया. नमस्कार. धन्यवाद.